वचन असतात, सर्वनाम असतात, वेगवेगळे प्रकार असतात। त्याच पद्धतीने पाली भाषेमध्ये आपल्याला एकूण 3 काळ मिळतात। किती काळ आहेत? मराठीमध्ये कोणकोणते काळ आहेत? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ। यांना आपण पालीत काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला? भूतकाळाला आपण म्हणतो अतीत, वर्तमान काळाला वर्तमान म्हणतो आणि भविष्य काळाला अनागत। भूतकाळाला अतीत, अतीत काळ, वर्तमानाला वर्तमान, तला त, आणि भविष्य काळाला अनागत काळ। आता जो वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळाला आणखीन एक शब्द आहे, तो आहे पचुपन्न। पचुपन्न एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाचे ये बुद्धा अहम वंदामी सब्बदा। म्हणजे त्यामध्ये कोणकोणता काळ आहे? अतीत काळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ। त्या शब्दांचा अर्थ काय आहे? अतीत, वर्तमान आणि भविष्य असे एकूण किती? 3 काळ आपल्याला पाली भाषेमध्ये मिळतात। दिसत नसेल तर थोडं इकडे सरकून बसा, दिसत नसेल तिकडून तर थोडं इकडे सरकून बसा वाटल्यास। वर्तमानाच्या पुढे पचुपन्न आपल्या गाथेमध्ये आहे बघा। हो, पचुपन्न वर्तमान, तला त, अर्धा त, तला त जॉईंट शब्द आहे। हा, एकच आहे, दोन्ही नावाने ओळखलं जातं त्या। त्यानंतर पाली भाषेमध्ये आपल्याला 2 वचन मिळतात। एक वचन आणि अनेक वचन असे एकूण 2 वचन आहे। एक वचन, अनेक वचन। त्यानंतर तीन पुरीस आहे। पहिला आहे उत्तम पुरीस, दुसरा मध्यम आणि तिसरा आहे पठम पुरीस। उत्तम पुरीस, मध्यम पुरीस आणि पठम पुरीस। त्याचा अर्थ वगैरे त्याचा वापर कसा करायचा ते आपण पुढे बघणार आहे। उत्तम पुरीस, मध्यम पुरीस, पठम पुरीस। ठीक है। फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आपण म्हणतो ना, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष। ते आपण शिकताना उदाहरण घेऊ ना, त्यावेळेस तुम्हाला स्पष्ट होईल। आणि त्यानंतर पुढचा भाग येतो प्रत्यय। प्रत्यय म्हणजे काय तर ते आपण आता पुढे बघू। आता सर्वप्रथम आपण नाम, एखादं जर वाक्य बनवायचंय
कुठलंही एक वाक्य बनवताना आपल्याला कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला हव्या? वाक्य बनवताना पहिलं म्हणजे काय असायला हवं? कर्ता, त्यानंतर कर्म आणि क्रियापद. ही तीन गोष्टी असतील तर आपण योग्य प्रकारे ते वाक्य तयार करू शकतो. आता आपण जे बघितलं त्यामध्ये आपण कर्ता, सर्वप्रथम आपण सर्वनामापासून सुरुवात करूया. कारण की नाम जर घेतलं तर नामाच्या विभक्तीचे प्रत्यय ते थोडे जास्त आहे, पण आपल्याला छोटी छोटी वाक्य बनवायला शिकायचे, त्यासाठी आपण सर्वनामापासून उपयोग करू. सर्वनाम कशाला म्हणतो आपण? सर्वनाम म्हणजे काय? आपण शिकलोय, मराठीमध्ये शिकलोय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतो आपण? सर्वनाम म्हणतो. त्याच पद्धतीने पाली भाषेमध्ये पण सर्वनाम आहे. त्या सर्वनामाचा एक तक्ता आहे. सर्वनामाचा एक तक्ता आहे. या ठिकाणी पहिल्या कॉलम मध्ये येणार पुरीस, दुसरा असणार एक वचन आणि इकडे अनेक वचन. एक वचन आणि अनेक वचन, कारण की आपण कर्त्याविषयी बघतो. पहिले पुरीस मध्ये आपण कोणता पुरीस बघितला? पहिला उत्तम पुरीस, त्यानंतर मध्यम आणि नंतर पठम. उत्तम पुरीस, मध्यम पुरीस आणि पठम पुरीस. एक वचनामध्ये अहंग, अनेक वचनामध्ये मयंग, त्वंग, तुम्हे, सो, सा, तंग, ते, ता, तानी. एक वचनामध्ये अहंग, मयंग, त्वंग, तुम्हे. हा त अर्धा त्याला वरती अनुनासिक. सो, सा, तंग, तंग तवर टिंब अनुनासिक आणि ते, ता, तानी. तंग, तानी. आता त्याच्याच बाजूला त्याचा मराठी अर्थ पण लिहून घ्या. अहंग, अहंग म्हणजे काय? तर मी. अहंगचा अर्थ काय होतो? मी. अहंग म्हणजे काय? मी. मयंग म्हणजे आम्ही. मराठी अर्थ आहे आम्ही. अहम म्हणजे मी, मयंग म्हणजे आम्ही, त्यानंतर मध्यम पुरीस त्वंग, त्वंग म्हणजे तू, त्याचा मराठी अर्थ काय आहे? तू. आणि तुम्ही म्हणजे काय असणार मग? तुम्ही. त्वंग म्हणजे तू, तुम्ही म्हणजे तुम्ही, तू, तुम्ही. खाली तीन आहे, सो, सा, तंग. सो, सो म्हणजे तो. सो म्हणजे काय? तो. पुल्लिंगी शब्द आहे हा. तो म्हणजे तो. सा म्हणजे ती आणि तंग म्हणजे ते. म्हणजे पुल्लिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी.
त्याच पद्धतीने याचंच बहुवचन होणार. सो म्हणजे तो, अनेक वचन काय होणार? तोच ते. सा म्हणजे ती, मग इकडे ताचा अनेक वचन काय? अर्थ काय झाला? ती, त्या. ते हे नपुसकलिंगी, ते म्हणजे ते आणि तानी म्हणजे पण तेच. दोन्हींचा अर्थ सेम आहे. सो म्हणजे तो, ते म्हणजे ते, सा म्हणजे ती, ता म्हणजे त्या, तंग म्हणजे ते आणि तानी म्हणजे पण ते. झालाय लिहून तक्ता. आता अजून एक दुसरा तक्ता लिहायचा आपल्याला, त्यामध्ये पण सेम. तो दुसऱ्या तक्त्यामध्ये पण 3 भाग असणार. पहिला कोणता? उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. वरती काय येणार? तिथे पुरुष, त्यानंतर पुढे एक वचन आणि इकडे अनेक वचन. पण आता जो आपण तक्ता लिहितोय त्या तक्त्याच्या वरती हेडिंग द्यायचंय वर्तमान काळ. काय असणार आहे? वर्तमान काळ. हा जो तक्ता आहे कशाचा आहे? वर्तमान काळाचा. हा वर्तमान काळाचा. खालचा आहे सर्वनामाचा. कारण की आपण बघितलं कर्ता, कर्ता सर्वनामापैकी एक वापरणार. कर्त्यानंतर आपण बघतोय हे क्रियापदासाठी. कशासाठी? क्रियापदासाठी. कर्म आपण नंतर बघणार आहोत. पण कुठलंही वाक्य बनवायचं तर कमीत कमी कर्ता आणि क्रियापद असायला हवं. आता वर्तमान काळामध्ये एक वचनामध्ये उत्तम पुरुषला येणार मी, म, ती, थ, ती, अंती. फक्त हा पहिला जो मी लिहिलाय त्याच्या पुढे कंसामध्ये आ लिहा. मी लिहिलंय त्याच्या पुढे कंसामध्ये आ लिहा. आहे क्रियापद कशाला म्हणतो? ज्याच्याद्वारे आपल्याला क्रिया कोणती घडते ते कळतं, क्रिया झालेली कळते. त्यासाठी आपण क्रियापदाचा वापर करतो. एक क्रियापद घेऊया जे सगळ्यांना माहिती आहे. जसं की एक क्रियापद घेऊया गच्छ. कुठलं क्रियापद घेतलं आपण? गच्छ. आता हा जो तक्ता लिहिलाय त्या तक्त्याच्याच खाली तुम्ही अजून एक दुसरा तक्ता लिहू शकता. तिथे लिहायचंय गच्छामी. गच्छामी. हा जो मी प्रत्यय तो काय लावला आपण? गच्छला लावला. गच्छ शब्दाचा अर्थ होतो जाणे. गच्छ म्हणजे जाणे. काय? कुठला? अंती. अंती उच्चारण आहे. न अर्धा त्याला त. जाणे. गच्छ म्हणजे जाणे, चालणे, जाणे. त्यानंतर इथं गच्छामी झालं. इकडे काय होणार? गच्छा म. गच्छाम. प्रत्यय लावायचा आहे. हा जो गच्छ शब्द आहे त्याला आपल्याला प्रत्यय लावायचा. गच्छामी, गच्छाम. मध्यम मध्ये काय येणार? बरोबर गच्छ ती. आणि इकडे गच्छ ह.
पुढे पठमला गच्छति, गच्छन्ति. आता दोन्ही तक्ते आपल्या समोर आहे. लिहून झालं की सांगा तुमचं. झाले दोन्ही तक्ते लिहून. वाक्य बनवूया. अहं गच्छामी. जसं आपण मराठीमध्ये फुल स्टॉप देतो तसं पालीमध्ये फुल स्टॉप देण्यासाठी एक उभी रेख दिली जाते. अहं गच्छामी. आपल्याला दोन्हींचा अर्थ माहिती आहे. अहं म्हणजे काय? मी. आणि गच्छामी म्हणजे जातो. मग अर्थ काय होणार? मी जातो. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, अहं हा काय झाला वाक्यामध्ये? कर्ता. आणि गच्छामी काय झालं? क्रियापद. कर्म कसं काय? क्रिया काय घडते ते कळतंय ना, जाण्याची क्रिया घडते म्हणून ते क्रियापद आहे. कर्ता आणि क्रियापद. आता हा जो कर्ता आहे, कर्ता कोणत्या पुरीसमध्ये? तक्ता बघा, आपण तक्ता लिहिलाय. उत्तम पुरीस एक वचनामध्ये, बरोबर? तो तक्ता लिहिलाय सर्वनामाचा. आणि गच्छामी कशामध्ये? उत्तम पुरीस एक वचनामध्येच आहे. तर दोन्ही समान चालतात, तिथे बदल होणार नाही. म्हणजे इथे वाक्य असं नाही होणार की अहं अहं गच्छसी जर लिहिलं तर वाक्य बरोबर होईल का? चुकीचं होईल. का? कारण की कर्ता कशात आहे? उत्तम पुरीस मध्ये. आणि गच्छसी कुठे आलं? मध्यम पुरीस मध्ये आलं. त्यामुळे ते वाक्य चुकेल. तर दोन्ही एकसारखी असायला हवी. म्हणजे उत्तम पुरीस असेल तर उत्तम पुरीसच असायला हवं, आणि एक वचन असेल तर एक वचनच असायला हवं. म्हणजे कर्ता एक वचनात असेल तर क्रियापद पण एक वचनातच पाहिजे. जसं की मी जातो, आम्ही जातो मराठीत होतं. इथे काय होणार? मी अहं गच्छामी. आणि याचं काय होणार? बहुवचन काय होणार? हा, पण पालीमध्ये काय होणार? तक्ता बघा. सर्वनामामध्ये अनेक वचनासाठी कुठला शब्द आहे? सर्वनामात उत्तम पुरीसला मयं. मयं गच्छाम. मयं गच्छाम. मयं गच्छाम. आता याच्यामध्ये काय चुकलं? आणखीन या वाक्यामध्ये काय केलं नाहीये? फुल स्टॉप नाही दिला, पूर्णविराम. अहं गच्छामी, मयं गच्छाम. हे झालं उत्तम पुरीसचं उदाहरण, बरोबर? उत्तम पुरीस साठी. मध्यम पुरीसचं कसं बनणार? एक वचनाचं वाक्य. तक्ता बघा, तुम्ही जो तक्ता लिहिलाय. कर्ता काय येणार? मध्यम पुरीस एक वचनात, बरोबर, त्वंग. आणि क्रियापद? क्रियापद एक वचनाचं काय? मध्यम पुरीस. गच्छसी, बरोबर. मग वाक्य काय बनणार? त्वं गच्छसी. त्वं गच्छसी म्हणजे तू जातो. त्वं गच्छसी. आता हेच वाक्य आपल्याला अनेक वचनामध्ये करायचंय. मध्यम पुरीस अनेक वचन. मग कर्ता काय असणार? मध्यम पुरीस अनेक वचन
तक्ता बघा, वहीमध्ये लिहिले आपण. तुम्ही जाता, पण पालीमध्ये काय बनणार? पालीचा तक्ता बघा, पालीत तिथे शब्द दिले ना आपण. तुम्ही नाही, तक्ता बघा, तक्त्यामध्ये काय लिहिलंय? अनेक वचनाला बरोबर. तुम्ही गच्छत, तुम्ही गच्छत. तुम्ही गच्छत. आता हे काय आहे? मध्यम पुरुष. कसं बनणार? पहिलं वाक्य, इथे 3 प्रकारची वाक्य बनतील बरोबर, कारण की 3 कर्ता आहे. पहिला आहे कर्ता कोणता आहे? सो बरोबर. थोडं आवाज सांगा मोठ्याने. सो गच्छति, सो गच्छति. सा गच्छति आणि ते गच्छति. हे झालं एक वचन बरोबर. एक वचनाचं वाक्य झालं हे पूर्ण. आता अनेक वचनामध्ये काय बनणार? 3 वाक्य बनतील अनेक वचनामध्ये पण. सांगा अनेक वचनामध्ये पहिलं वाक्य बरोबर. ते इथे तंग आहे, सो सा तंग. ते काय येणार? बरोबर. थोडस म्हणजे बाकीच्यांना ऐकायला जाईल. गच्छन्ति. दुसरं वाक्य बरोबर. सा झालं, इथे काय येणार? ता गच्छन्ति. आणि तिसरं बरोबर तानी गच्छन्ति. आता आपण पालीची तर वाक्य लिहिली, पण त्याचे मराठी अर्थ काय होता? कोण सांगू शकेल? एक एक अर्थ सांगा. पहिलं उत्तम पुरुष, याचा अर्थ काय होणार? अहम गच्छामि बरोबर. मयं गच्छाम, इथे तू जातो. आणि तुम्ही गच्छत बरोबर. वरती सो गच्छति, तो जातो. सा गच्छति बरोबर. तं गच्छति, ते जातो. त्यानंतर ते गच्छन्ति म्हणजे ते जातात. ता म्हणजे त्या जातात आणि तानी म्हणजे ते जातात. ह्या तिन्ही काळामध्ये आपण बघितलंय. एकच काळ बघितला आपण, फक्त वर्तमान काळ. पण त्या वर्तमान काळाची वाक्य कशी बनवायची हे आपण बघितलं. आता याच्यामध्ये आता आपण काय बघितलं? फक्त कर्ता आणि क्रियापद. मध्ये कर्म नाही बघितलंय. जसं की आता कर्म जर बघायचं झालं तर कर्म बघण्यासाठी आपल्याला विभक्तीचा अभ्यास करावा लागेल. आता आपण फक्त काय बघितलंय? सर्वनाम आणि काळ बघितला. आपण डायरेक्टली कर्माचं उदाहरण घेऊया आणि मग नंतर विभक्तीचे प्रत्यय घेऊया. कारण की जे आपल्याला माहिती आहे, जे आपण ऐकलं आहे, त्याच्या आधारावर आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. याचा अर्थ काय होतो? तर याच्यामध्ये आपण मी कुठे लिहिलाय? मी लिहिलाय का? मी लिहायचं झालं तर काय येणार इथे पुढे?
अहंग, त्यावेळेस तो त्याचा अर्थ मराठीमध्ये मी बुद्धाला शरण जातो. बुद्धाला शरण जातो म्हणजे काय जातो? फक्त त्रिवार वंदन करतो असं होणार का अर्थ? मग काय अर्थ होईल? बुद्धाला शरण जाणे म्हणजे काय? सांगा. बुद्धं शरणं गच्छामि. शरण जाणे म्हणजे काय? बुद्धांमध्ये असलेले गुण माझ्यामध्ये कसे उतरतील? कारण प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं बीज आहे, त्याला आपल्याला काय करायचंय? अंकुरित करायचंय. बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण बुद्धत्व प्राप्त करू शकतो. तर त्या गुण माझ्यामध्ये कसे उतरतील? त्या गुणांना मी शरण जातो. ते गुण कशामध्ये सांगितले आपल्याला? तर बुद्ध वंदनेमध्ये. इतिपिसो भगवारः सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो. त्याच्यामध्ये टोटल 9 गुण सांगितले बुद्धांचे. तर त्या 9 गुणांना मी कसं माझ्या स्वतःमध्ये उतरवेल त्यांना त्या गुणांना शरण जातो. धम्मं शरणं म्हणजे काय? तर धम्मामध्ये असलेले गुण मी माझ्यामध्ये कसे उतरतील. आणि संघ म्हणजे की संघामध्ये असलेले गुण कसे उतरतील, त्या संघाला मी शरण जातो. बुद्ध म्हणजे, कारण की बुद्धं शरणम म्हणताना त्या ठिकाणी गौतम बुद्ध शरणम असं म्हणलं नाही. गौतम बुद्ध शरणम म्हणलं असतं तर तिथं व्यक्ती आला असता, गौतम नावाचा व्यक्ती आला असता. तर त्या व्यक्तीला नाही शरण जाते, तर बुद्धांच्या असलेल्या गुणांना शरण जातं. मग हा फरक समजून घ्यायचा. विभक्तीचा थोडक्यात आपण अभ्यास करू. विभक्ती का आवश्यक आहे? त्या विभक्तीचा वापर केल्याने आपण वाक्य कशी बनवू शकतो, ते वाक्य बनल्यानंतर आपल्याला आपल्या गाथेचा अर्थ कसा समजेल हे आपल्याला बघायचं. विभक्तीचा वापर का करतो आपण वाक्यामध्ये? तर वाक्य आपलं अर्थपूर्ण बनण्यासाठी, कुठलंही वाक्य अर्थपूर्ण बनण्यासाठी आपल्याला विभक्तीचा वापर करावा लागतो. कारण की पाली भाषा आपल्यासाठी नवीन आहे, पण ती भाषा शिकण्यासाठी आपल्याला ग्रामरचा उपयोग घ्यावा लागेल. मग ग्रामर मध्ये आपल्याला विभक्ती पण आली. तर मी एक वाक्य लिहितो. मधु कोण वाचेल? वरती मी काय बरोबर अर्थ कळतोय, त्याचा अर्थबोध होतोय का? तर याचाच अर्थबोध होण्यासाठी आपण वाक्यामध्ये विभक्तीचा वापर करत असतो. जर आता याचं वाक्य बनवायचं झालं तर तुम्ही कसं वाक्य बनवू शकाल? कुठलंही वाक्य बनेल, प्रत्येकाचं वाक्य वेगळं बनेल, कारण प्रत्येक जण त्या वाक्याकडे वेगवेगळ्या प्रकारे बघू शकतो. जसं की शेजारी, आपण काय म्हणणार? शेजारच्या. मधुने, रस्त्यात. कुत्र्याला, काठीने. आता याचा अर्थबोध होतोय. तर आपण जे प्रत्यय वापरले मराठीचे, जसं की चा, ने, आच, ला, ने आणि ले, हे जे प्रत्यय आहे यालाच आपण प्रत्यय म्हणतो, विभक्ती प्रत्यय. तसेच विभक्ती प्रत्यय आपल्याला पाली भाषेत पण आढळतात. तर वाक्याचा अर्थबोध होण्यासाठी आपल्याला त्या विभक्तींना समजून घेणं महत्वाचं आहे. तर ते विभक्तीचे प्रत्यय आपण आता पुढे शिकणार आहोत. पाली भाषेमध्ये एकूण 8 विभक्ती मिळतात. किती? 8. विभक्ती. आता 8 विभक्ती म्हणजे काय? तर प्रत्येक विभक्तीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. काही विभक्तीचा वापर कर्ता म्हणून करतात, काहीचा कर्म म्हणून केला जातो, काही ठिकाणी दान देण्यासाठी केला जातो. तर वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर केला जातो. पण त्या विभक्तीचा वापर का करणं आवश्यक आहे हे तुम्हाला कळालं या वाक्यावरून. आज फक्त आपण विभक्तीचा
तक्ता लिहून घेणार आहोत. उद्यापासून आपण एक एक विभक्ती शिकणार आहोत, कारण की एकाच दिवशी सगळं एवढं शिकवलं तर काहीच कळणार नाही. फक्त आज तक्ता लिहून घ्या आणि त्या तक्त्याला जेवढं तुम्हाला पाठ करता येईल किंवा समजून घेता येईल तेवढं समजून घ्या. कारण की उद्यापासून आपण या एक एक विभक्तीचं एक एक वाक्य बघणार आहोत. म्हणजे आपण पुढे एक एक वाक्य बघत जाऊ, तसं ते क्लिअर होत जाईल. एक वचन आणि अनेक वचन. आता मी तुम्हाला प्रत्यय तर देणारच आहे, पण प्रत्ययाबरोबर डायरेक्टली तुम्हाला नामाबरोबर प्रत्यय देणार आहे. कारण प्रत्यय सांगितलं तर काही कळणार नाही. तर आपण या ठिकाणी एक नाम घेणार आहोत, ते म्हणजे बुद्ध, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. पहिली विभक्ती आहे पठमा. कुठली? पठमा. पहिले तक्ता लिहून घ्या, मग मी सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. जर कळालं नाही तर विचारा. आणि काल आपण बघितलंय बुद्ध शब्द कसा लिहायचा. आता कोणाची चूक होता कामा नये बुद्ध शब्द लिहिताना. काल बघितलेलं आपण. प्रथमा बुद्धो बुद्धा, तृतीया बुद्धं बुद्धे, तृतीया बुद्धेन बुद्धेहि बुद्धेभि, चतुर्थी बुद्धस्य बुद्धाय बुद्धानं. हे वाक्य आपल्याला वेगवेगळे पालीचे ज्यावेळेस गाथा म्हणतो आपण त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. बुद्धेन, बुद्धाय हे शब्द आढळतात. त्याचा अर्थ काय तो आपण एक एक वाक्य भरू त्यावेळेस कळेल. पुढे आहे पंचमी. वरचे झालेत लिहून द्वितीयापर्यंत. पंचमी पर्यंत लिहून घ्या, मग बाकीचे तीन आपण नंतर घेऊ. बोला पठमा काय लिहिलंय? बुद्धो बुद्धा, द्वितीया तृतीया बुद्धेभि, चतुर्थी बुद्धस्य बुद्धाय बुद्धानं,
पंचमी बुद्धा बुद्धस्मा बुद्धम्मा बुद्धेहि बुद्धेभि। षष्ठी मध्ये येणार बुद्धाय बुद्धस्य बुद्धाय बुद्धानं। पुढे सप्तमी, जर आपण मराठी व्याकरण चांगल्या प्रकारे आपल्याला माहित असेल तर समजायला आणखीन सोपं जाईल। बुद्धे बुद्धस्मिं आणि बुद्धम्मी। आणि बुद्धेसु। षष्ठी विभक्ती बुद्धाय बुद्धानं। सप्तमी बुद्धे बुद्धस्मिं बुद्धम्मी बुद्धेसु। आणि शेवटचा आहे आलपन संबोधन। सप्तमी आणि आलपन। आलपन आलपनला संबोधन असं पण म्हणतात। बरोबर, आता आपण सगळे एक सोबत म्हणूया। प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी बुद्धेभि। त्यानंतर छठी सप्तमी पुन्हा एकदा सप्तमी काय सप्तमी बुद्धे बुद्धस्मिं बुद्धम्मी आणि बुद्धेसु। आणि आलपन बुद्धा। या पद्धतीने विभक्तीचा हा तक्ता आहे आणि या विभक्तीच्या तक्त्यावर आपल्याला पूर्ण जे व्याकरण आहे हे याच्यावर अवलंबून आहे, फक्त विभक्तीवर। त्याच्यानुसारच पूर्ण वाक्य रचना बनलेल्या आहेत। ज्यावेळेस आपण गाथा वाचतो, गाथेच्या अगोदर एक सुरुवात असते, एखादा तक्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी वाक्य दिसतात। एकम समयं भगवा सावत्यं विहरती। तर ते डिटेल्स मधले वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी समज। आलपनचा संबोधन संबोधन। आठवी बरोबर नाही, त्याला का नाही म्हणू शकत आपण, ते पुढे बघणार आहे। एक एक विभक्ती ज्यावेळेस शिकू ना आपण, मध्ये एक एक विभक्तीमध्ये आपल्याला कळत जाईल त्याला का आठवी विभक्ती नाही म्हणलंय। ठीक आहे, आता फक्त प्रथमा विभक्ती आणि सप्तमी विभक्ती पर्यंत
त्यातील प्रत्येक विभक्तीच्या पुढे काय आपल्याला एक एक वाक्य बनवायचं. तर ते वाक्य कसं बनणार, त्यामध्ये काय येणार, जसं की आता आपण मागच्या याच्यात बघितलं सर्वनाम आणि क्रियापद घेतलं बरोबर, त्याच्या काळाची क्रियापद घेतलं, त्याच्यामध्ये आपण छोटी छोटी वाक्य बनवली. अहं गच्छामी हे छोटं वाक्य झालं, मी जातो. पण त्या अहंच्या ऐवजी आपल्याला नाम वापरायचं. जसं की बुद्ध, बुद्ध हे काय नाम आहे, कोणाला तरी व्यक्तीला दिलेलं एक नाव आहे. त्याच पद्धतीने आपण तिथे वेगवेगळी नाव वापरणार, त्यामध्ये आपण आपलं पण नाव वापरू. हा तक्ता ज्यावेळेस आपला समजून होईल तर त्याच वेळेस तुम्ही स्वतःच नाव त्यामध्ये लिहून तो पूर्ण तक्ता तयार करायचा. मग तुम्हाला तुमच्या नावानिशी तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवू शकता. मी जातो, मी जेवतो, मी भोजन करतो, ही छोटी छोटी वाक्य आपण पुढे बनणार आहोत. ठीक आहे. आता आज आपण काय काय शिकलो कोण सांगेल आज पूर्ण याच्यामध्ये? बरोबर. ओके. आता जो पुरीस भाग बघितला, पुरीस मध्ये आपण 3 पुरीस बघितले. कोणकोणते? उत्तम, मध्यम आणि प्रथम. आता तिन्हींचा वापर कसा करायचा? उत्तम पुरीस, प्रत्येक व्यक्ती स्वतःला उत्तम समजत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय येतो मी आणि आम्ही, थोडक्यात समजण्यासाठी, त्याची ती व्याख्या नाही पण समजण्यासाठी. मध्यम, मध्यम मध्ये काय असतं की 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात, म्हणजे मी आणि तुम्ही, आलं, तू आणि तुम्ही. ज्यावेळेस 2 व्यक्ती एकमेकांमध्ये संभाषण करतात त्यावेळेस आपण मध्यम पुरीचा वापर करतो. आणि प्रथम पुरीचा वापर केव्हा केला जातो? ज्यावेळेस 2 व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी काहीतरी बोलतायत. म्हणजे जर आपण बुद्धांविषयी काही बोलतोय, बाबासाहेबांविषयी काही बोलतोय, तर त्या ठिकाणी कुठला पुरीस वापरणार आपण वाक्यामध्ये? प्रथम पुरीस. म्हणजे हे पुरीसचा वापर वाक्यामध्ये अशा प्रकारे केला जातो. ज्या ठिकाणी आपण स्वतः आहोत त्या वाक्यामध्ये तिथे उत्तम पुरीस, 2 व्यक्ती बोलतात तिथे कोणता? मध्यम पुरीस, आणि तिसऱ्या व्यक्तीशी बोलताना काय येणार? प्रथम पुरीस. हे अशा प्रकारे आपल्याला त्या तिन्ही पुरीसचा वापर वाक्यामध्ये करायचा. तर उद्याच्या लेक्चर पासून आपण काय करणार आहे, एक एक विभक्ती आपण बघायला सुरुवात करणार आहोत. त्या विभक्तीचा वापर कसा करायचा ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. आज या ठिकाणी थांबूया.